तुम्हाला एक गोष्ट सांगतो हो. की 10वी पर्यंतचं शिक्षण खेड तालुक्यामध्ये झालं. बरोबर. परंतु ज्यावेळी मला 11वी 12वी चांगल्या कॉलेजचे ज्या शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली त्यावेळेस मला समजलं की खेड तालुक्यामध्ये एकही चांगलं कॉलेज नाही. म्हणजे आहेत 1-2 कॉलेजेस आहेत, पण जे त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं शिक्षण हवं आहे ते शिक्षण नसल्यामुळं मला पुण्यामध्ये यावं लागलं. पुण्यामध्ये आल्यानंतर 11वी 12वीचं शिक्षण झालं. पुन्हा इंजिनिअरिंग करायची होती. मग इंजिनिअरिंग करण्यासाठी मी चांगलं कॉलेज शोधत होतो. पुन्हा मी माझ्या खेड तालुक्याकडे गेलो, म्हणजे माझ्या भागामध्ये गेलो. तर तिथं उच्च शिक्षणासाठी एकही मला कॉलेज दिसलं नाही. म्हणजे अगदी बेसिक म्हणजे शिक्षण, आपण ज्याला भारत देशामध्ये साक्षरता आणायची आहे असं प्रत्येक वेळी आपण म्हणतो, आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि साक्षरता आली पाहिजे. तर त्या मुद्द्यावर मी विचार केला की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला, या भागातील एका तरुणाला शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं, तर हाच माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता.